झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरेश कलमाडी यांच्या क्रीडा विश्वातल्या अस्तित्वालाच धक्का बसलाय। पुण्यात झालेल्या एशियन ॲथलेटिक्स असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय। कतारच्या हमादकडून त्यांचा 20-18 पराभव झाला। या पराभवामुळे कलमाडी यांचं क्रीडा विश्वातलं 13 वर्षांचं करिअर संपुष्टात आलंय। कलमाडींचा गेम ओव्हर। एशियन ॲथलेटिक्स असोसिएशनच्या निवडणुकीत कलमाडी पराभूत। कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनामध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जवळपास 10 महिने जेलची हवा खाल्लेल्या कलमाडी यांचं करिअर संपुष्टात आल्यात जमा आहे। एशियन ॲथलेटिक्स असोसिएशनच्या चौथ्यांदा अध्यक्षस्थानी विराजमान होण्याची संधी त्यांना गमवावी लागली आहे। पुण्यात अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत कतारच्या दहलान जुमान अल हमाद यांनी कलमाडी यांचा 20-18 पराभव करत कलमाडी यांची सद्दी संपुष्टात आणली आहे। Election was fair. People has seen everything in the past, and I work with them, and they know me. I really thank them for their trust, and I promise them that I will not let them down, because my mission is to develop the sports, not to have that position just for a status. 45 मतापैकी 7 मतं ही बाद झाली। 2000 मध्ये अध्यक्षस्थान पटकवलेल्या कलमाडी यांनी यापूर्वी 3 वेळा अध्यक्षस्थान उपभोगले। मात्र आता या पराभवामुळे त्यांची 13 वर्षाची सत्ताच खालसा झाली आहे। निवडणुकीत बाद ठरलेल्या मतांची पुनर्मोजणी करण्याची मागणी कलमाडी समर्थकांनी केली होती, मात्र तसं घडलं नाही। ही बैठक काही वेळापूर्वीच संपली आहे। सगळ्यांना प्रतीक्षा होती कलमाडींच्या प्रतिक्रियेची, मात्र कलमाडी देखील या बैठकीमधून बैठक संपण्यापूर्वीच निघून गेल्याचं सांगण्यात आलं। सध्या कलमाडी कुठे आहेत हे या ठिकाणी कुणालाच माहित नाहीये। भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना यापूर्वीच भारतीय ऑलिम्पिक संघटनेपासून फारकत घ्यावी लागली होती। तसंच पुण्यात 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या एशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेपासूनही त्यांना दूर ठेवण्यात आलंय। त्यामुळेच कलमाडींसाठी ही केवळ प्रतिष्ठेची नाही तर अस्तित्वाची लढाई होती। आणि विशेष म्हणजे कलमाडी यांना आपल्याच घरात म्हणजे पुण्यामध्ये हा पराभव स्वीकारावा लागल्यानं आता कलमाडींचा गेम ओव्हर झालाय अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगते आहे। ॲथलेटिक असोसिएशनच्या निवडणुकीची मतमोजणी सुरेश कलमाडींसाठी उलटी गंती ठरली आहे। सुरेश कलमाडी काँग्रेसमधून आधीच निलंबित आहे, त्यामुळे त्यांची राजकारणामध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे। दुसऱ्या बाजूला क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचा प्रवास गच्छंतीच्या दिशेने सुरू झाला आहे असं आज म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।